एमपीएससी कडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. पेपरफुटीच्या आरोपांनंतर एमपीएससीचा मोठा निर्णय. लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची ही माहिती. औषध निरीक्षक परीक्षा रद्द केल्यानंतर अभिमन्यू पवार आक्रमक. प्रश्नपत्रिका फुटलीच कशी? अभिमन्यू पवारांचा एमपीएससीला सवाल. तर एकाच उमेदवाराला पेपर मिळाला की अनेकांना फायदा झाला? प्रश्नपत्रिका फुटीचा सविस्तर अहवाल जाहीर करण्याची अभिमन्यू पवारांची मागणी. नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकतेंची आत्महत्या. कोट्यवधींची बिलं अडकून पडल्यानं आत्महत्या. कुटुंबाचा आरोप. देवकतेंचं 2 कोटींचं बिल 2 वर्षांपासून थकीत असल्याची ही माहिती समोर. कंत्राटदार गजानन देवकतेंच्या आत्महत्येनंतर कंत्राटदार महासंघ आक्रमक. तर 8 दिवसात रस्त्यावर उतरून आंदोलन करू. कंत्राटदार महासंघाचा सरकारला इशारा. आझाद मैदान वगळता मुंबईमध्ये कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा जाहीर सभा घेण्यास पूर्णपणे बंदी. आझाद मैदानात आंदोलन पुकारल्यास केवळ एका दिवसासाठी परवानगी. राज्याच्या गृह विभागाचे हे आदेश. पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या द नाईन्स नावाच्या हॉटेलचा शुभारंभ. द नाईन्स हॉटेलचं 2 दिवसांपूर्वीच उद्घाटन. आमदार जयंत पाटील, आमदार सुनील शेळके आणि इतर प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित होते. व्यवसाय कुणी कोणता निवडावा, ज्याचं त्याचं स्वातंत्र्य. मात्र कधी काळी महिला आयोगावर राहिलेल्या बाईंनी बार उघडावा का? सुषमा अंधारेंची महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारणा. हॉटेलसाठी चाकणकरांनी 60 कोटी कुठून आणले? चाकणकरांना पुण्यातील मुलांचं वाटोळं करायचंय का? संगीता तिवारींचा सवाल. तर चाकणकरांचं हॉटेल आहे, पब आहे का की डान्स बार आहे याची माहिती घ्यावी लागेल. तिवारींचं वक्तव्य. पुण्याच्या मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं 14 दिवसांपासून आंदोलन सुरू. राज्य शासनानं वयाच्या अटींवर स्थगिती दिली आहे. मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच. उपोषणादरम्यान आणखी एका विद्यार्थिनीची प्रकृती खालावली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज पुण्यातील आंदोलकांची भेट घेणार. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्री उईके त्यांच्याशी चर्चा करणार. आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याची ही माहिती. नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. वसतिगृहामध्ये वयाची अट रद्द केल्याचा GR येत नाही तोपर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच राहणार. विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा. राज्यातील विरोधी पक्षाच्या खासदारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. जवळपास सर्वच विरोधी खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. पेपरफुटी, मतदारसंघातील अडचणी आणि कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा. विरोधी खासदारांना सुद्धा निधी देण्याचं फडणवीसांचं आश्वासन. फडणवीसांना केंद्रात जावंच लागेल. त्यांना केंद्राची जबाबदारी घ्यावी लागेल. फडणवीस वारंवार दिल्लीमध्ये त्यासाठीच जात आहेत. अमित शहांसोबत फडणवीस सुद्धा दिल्लीत काम करायला तयार नाही. फडणवीसांच्या दिल्ली वारीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. विरोधी पक्ष झोपी गेलेले जागे झालेत याचा आनंद. विरोधी पक्षानं त्यांची भूमिका नीटपणे मांडल्यास त्यांच्या भूमिकेचं समर्थन करेल. प्रसाद लाड यांची खासदार भेटीवर प्रतिक्रिया. नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महत्त्वाच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात. तर ओबीसी जनगणना आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर चर्चा होणार. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात ही बैठक सुरू. ओबीसी क्रिमिलियरच्या निकषांसंदर्भात पेच सोडवण्यासाठी आता सुप्रीम कोर्टात विशेष खंडपीठ. सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी हा विषय गांभीर्यानं मांडला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विशेष खंडपीठ स्थापनेला संमती दिली आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. रुग्णालयातील फायर सेफ्टी यंत्रणा मॅन्युअल मोडमध्ये होती. फायर यंत्रणा ऑटोमॅटिक असती तर घटना टळली असती अशी चर्चा. ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे अमरावती रुग्णालयामध्ये दाखल. तर सचिव पाहणीसाठी न आल्यानं चौकशी समितीचे प्रमुख आरोग्य आयुक्त संजय काटकर यांना अंधारेंनी फटकारला. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते कामांना होत असलेल्या विलंबाचं कारण मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून स्पष्ट. ड्रेनेज, पाणी पाईपलाईन यासह OFC सह विविध युटिलिटीची कामं सुरू असल्यामुळे विलंब होत असल्याची त्यांची माहिती. नागोठणे उड्डाणपुलाला भेगा पडल्यामुळे वाहतुकीसाठी बंद. आदित्य ठाकरेंकडून याची पाहणी. आदित्य ठाकरे यांनी या उड्डाणपुलाची सद्यस्थिती जाणून घेत पाहणी केली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर. आज संध्याकाळी नीट परीक्षेमुळे आत्महत्या केलेल्या आकांक्षा चतुर्वेदी यांच्या परिवाराची भेट घेणार. उद्या सभासद नोंदणी आणि विद्यार्थ्यांसोबत ते संवादही साधतील. तर उद्या दुपारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक असेल. अभिनेत्री ज्योती दधीच सायबर फसवणुकीची शिकार. तर आता सायबर चोरट्यांकडून बँक खातं रिकामं केल्याची तक्रार. रक्षाबंधन शॉपिंग दरम्यान पेमेंट करताना प्रकार उघडकीस. बँक आणि सायबर पोलिसात तक्रार.
गेल्या 8 दिवसांपासून वाढत असलेल्या साखरेच्या दरात आता घसरण. वाशिममध्ये साखरेचे दर 64 रुपयांवर पोहोचले. मोठ्या मॉल्समध्ये सुद्धा साखरेचे दर सध्या कमी झालेत. तर साखरेचे दर वाढल्यानंतर आता रत्नागिरीमध्ये साखरेचा तुटवडा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरेचे दर 72 रुपयांवरून आता 4 दिवसांपासून त्या ठिकाणी उपलब्ध होत नसल्याची दुकानदारांची माहिती. सावर्डे, संगमेश्वर, धामणी, आरवली अशा ग्रामीण भागातल्या दुकानांमध्ये फक्त 2 ते 3 दिवस पुरेल एवढीच साखर उपलब्ध. पालघर जिल्ह्यातील कार्यालयामध्ये कार्यरत महसूल सहाय्यक स्नेहल सावंतांवर प्रियकराकडून कोयत्यानं हल्ला. हल्ल्यामध्ये स्नेहल सावंतांचा मृत्यू. घटनेनंतर पालघर हादरलं. यवतमाळच्या कवडशी या गावामध्ये प्राथमिक शाळेचा समोरचा भाग कोसळला. सुदैवानं या ठिकाणी जीवितहानी टळली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र निर्माण. वर्धा एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त. कसारा घाटात प्रवाशांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू. चालक एका हातात स्टेअरिंग आणि दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन एसटी चालवत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल. किरकोळ बाजारामध्ये साखरेचे दर 72 रुपये किलोवर. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांकडून सभासदांना सवलतीच्या दरात साखर पुरवठा. सभासदांना दिलासा. जळगावात घाऊक साखर व्यापाऱ्यांकडील साठ्याची तपासणी. शासन आदेशानुसार आता जिल्हा पुरवठा विभागाकडून तपास सुरू. तर जालना जिल्ह्यामध्ये गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे सोयाबीन आणि कापूस ही पिकं धोक्यात. परतूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पिकं करपल्याचंही चित्र असून तुषार सिंचनातनं पिकं वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पिकं धोक्यात. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून स्प्रिंकलर्सद्वारे पिकांना पाणी देण्यावर भर. तर पाण्याची सोय नसलेल्या शेतकऱ्यांची पिकं संकटात. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अजूनही प्रतीक्षा. जळगावसह खान्देश आणि विदर्भामध्ये गेल्या 25 ते 30 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी घट. तर नदीचं हे पात्र सध्या कोरडं असून आणखी पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम. भंडाऱ्यामध्ये सततच्या ढगाळ वातावरणामुळे धान पिकांवर आता खोडकिडीसह करपा आणि अळींचा प्रादुर्भाव वाढला. रोवणी पूर्ण झाल्यानंतर रोगकिडीचा प्रादुर्भाव वाढल्यानं धान उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत. टिटवाळा परिसरातील केडीएमसी शाळांची युथ फॉर एज्युकेशन आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून पाहणी. विद्यार्थ्यांसह शिक्षकांशीही साधला संवाद. शाळांमधील समस्या आणि सुविधांचा आढावा घेतलाय. नागपूरच्या साळवा गावातील स्मशानभूमीमध्ये रात्रीच्या अंधारात अघोरी पूजा आणि जादूटोण्याचा प्रकार. पोलिसांकडून पंचनामा करत पुढचा तपास आता सुरू. चाळीसगावात पोलिसांची रात्री सिनेस्टाईल छापेमारी. 9 लाख रुपयांचा तब्बल 18 किलो गांजा जप्त. चामुंडा माता मंदिराजवळ घरावर पोलिसांची रात्री छापेमारी. भूषण केशव पवार असं अटकेतील आरोपीचं नाव. सातारा नगरपालिकेतील ठेकेदाराला मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा. पोलिसांनी या प्रकरणामध्ये स्वतः तक्रार दाखल केली. तर श्रीकांत राठोड आणि सतीश लेवे यांच्या विरुद्ध ही तक्रार. वर्ध्याच्या हिंगणघाटात एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर कारवाई. आरोपीकडनं 5.70 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 36,000चा मुद्देमाल जप्त. पूर्णा नदी पात्रातनं अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडून कारवाई. तहसीलदारांनी स्वतः टिप्परमध्ये बसून तो पोलीस ठाण्यामध्ये लावला. तर 15 लाखांहून अधिकचा मुद्देमाल या ठिकाणाहून जप्त. मात्र बड्या वाळू माफियांवर कारवाई कधी, नागरिकांचा सवाल. जळगावच्या रावेरमध्ये अल्पवयीन मुलीशी संबंधित पॉक्सो प्रकरणामध्ये लॉजिंग मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. ओळखपत्र न घेता आणि रजिस्टरमध्ये नोंद न करता खोली दिल्याचाही आरोप. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लॉजिंग तपासणी दरम्यान हा सगळा प्रकार उघड.